So every atom has a tendency to complete its octet in the outermost shell. कारण सगळे atom कोणाला फॉलो करतात? कोणते गॅसेस? नोबेल गॅसेस नोबेल गॅसेस. त्यांना ते कॉपी करायचा ट्राय करतात. हायड्रोजन हॅज द टेंडन्सी टू कम्प्लीट इट्स डुप्लेट. हायड्रोजन कडे ऑक्टेट नाही, डुप्लेट असतं. टू अक्वायर इनर्ट गॅस कॉन्फिगरेशन, ऍटम काय करतात? इलेक्ट्रॉन लूज करतात, गेन करतात किंवा काय करतात? शेअर. तीन गोष्टी. इलेक्ट्रॉन लूज करणारे कोण असतात? मेटल्स. इलेक्ट्रॉन गेन करणारे कोण असतात? नॉन मेटल. आणि इलेक्ट्रॉन शेअर करणारे पण कोण असतात? नॉन मेटल्स. समजलं? हो. ओके, पुढे आता एक्सेप्शन ऑफ ऑक्टेट रूल. इनकम्प्लीट ऑक्टेट मॉलिक्युल्स. एक्सेप्शन म्हणजे आता आपल्याला बघायचं का तो रूल कुठं कुठं फेल जातो. पहिला कंपाऊंड तुमच्या समोर कोणता आहे? BCl3. BCl3 मध्ये बोरॉन ऍटम कडे एम्प्टी ऑर्बिटल आहे. एम्प्टी म्हणजे 2 इलेक्ट्रॉन कमी. आउट ऑफ 8 2 कमी म्हणजे किती झाले? 6. सो इथं लिहिले बघा, BCl3 बोरॉन हॅज ओनली किती? 6 इलेक्ट्रॉन्स. So compound in which octet is not complete in the outermost shell, त्यांनाच काय म्हणायचं? इनकम्प्लीट ऑक्टेट. एक्झाम्पल तुमच्या समोर आहे, त्याच्यात त्यांनी एक गोष्ट क्लिअर केली की थर्ड ए ग्रुप जसं BF3 मधला बोरॉन, अँड देन ॲल्युमिनियम, अगेन बोरॉन, या सगळ्यांमध्ये ऑक्टेट कम्प्लीट नसतं तरी पण कंपाऊंड फॉर्म होतात. क्लिअर एवढं? हो सर. खाली दिले बघा की BeCl2 किती इलेक्ट्रॉन आहे? 4. ZnCl2 4. देन GaCH3 3 टाइम्स किती? 6 इलेक्ट्रॉन आहे. सो ऑक्टेट रूलचा पहिली एक्सेप्शन काय आहे? इनकम्प्लीट असतात. मग एक इनकम्प्लीट आहे, दुसरं काय असणार त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट? रिच इलेक्ट्रॉन्स. रिच म्हणजे एक्सपान्शन होतं त्या ऑक्टेटचं. जसं PCl3 पण असतो आणि PCl5 पण असतो. मग ती कन्सेप्ट खाली येणार आहे, त्याला म्हणतात व्हॅरिएबल व्हॅलन्सी. व्हॅलन्सी एक नसते, जशी कार्बनची फिक्स आहे तसं नाहीये. ओके, सो फॉर एक्झाम्पल बघा, कंपाऊंड इन विच सेंट्रल ॲटम हॅज मोर दॅन 8 इलेक्ट्रॉन इन द आउटर मोस्ट शेल किंवा ऑर्बिटल. सो फॉर एक्झाम्पल PCl5SF6IF7. आता हे समजत नसेल किंवा लक्षात राहत नसेल तर फॉस्फरस कोणाची फॅमिली? नायट्रोजनची. सल्फर कोणाची फॅमिली? ऑक्सिजनची. आणि हा कोणाची फॅमिली? फ्लोरीनची. ठीक आहे. सो जर तुम्ही बघितले तर बोरॉन, कार्बन, BCN हे बघा पिरियडिक टेबल मध्ये P ब्लॉक मध्ये बोरॉन आहे, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन वगैरे. तर बोरॉन कडे कोणतं ऑर्बिटल आहे? एम्प्टी ऑर्बिटल. आणि जसं तुम्ही नायट्रोजन फॅमिली, ऑक्सिजन इकडे जाता तर तो मॉलिक्यूल कसा होतो? रिच. आणि हा कसा आहे? डेफिशियंट आहे. ठीक आहे. आणि तिथं लिहिलं पण नाही त्यांनी की या ठिकाणी फॉस्फरस, सल्फर आणि आयोडीन याच्यामध्ये 10 12 आणि किती असतात? 14 इलेक्ट्रॉन. ठीक आहे. आणि त्याच्यातलं एक दाखवलंय PCl5. तुम्हाला दिसतंय की इथं 1 2 3 4 5 5 गुणे किती झाले? 10. 10 तिथं 10 डॉट दिसतात ना, 2 2 चा ग्रुप येतो. सो त्यामुळे आउटर मोस्ट मध्ये 10 इलेक्ट्रॉन्स आहे. याला म्हणायचं एक्सपान्शन आहे. ऑक्टेट रूल काय म्हणत होता? 8च पाहिजे, पण तसं सध्या दिसत नाहीये. त्याच्यानंतर एक सुडो इनर्ट गॅस कॉन्फिगरेशन. सुडो म्हणजे काय? फॉल्स. सुडो इज फॉल्स. तर तुम्हाला ते बघून पण समजेल. फॉर एक्झाम्पल तुम्ही घेतलं Ga, तर Gaचं हे कॉन्फिगरेशन आहे. पण Ga जर 3 इलेक्ट्रॉन दिले तर हे शेवटचे 2 शेल कॅन्सल होतात. आणि कॅन्सल झाल्यानंतर लास्ट 3 शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन येतात? 18 इलेक्ट्रॉन येतात. मग असं वाटतं आपल्याला की हा त्यांचं ऑक्टेट कम्प्लीट आहे, पण ऍक्च्युअली तसं कम्प्लीट नसतं. सो विच कंटेन्स 18 इलेक्ट्रॉन इन द आउटर मोस्ट शेल. ज्यांच्याकडे 18 आहे त्यांना काय म्हणायचं? सुडो इनर्ट गॅस. ठीक आहे. देन कॅटायन्स. समजतं ना? वरचं समजलं ना? हो सर.
कॅटायन्स हॅव्हिंग इलेक्ट्रॉन बिटवीन, आता 18 नाहीये आणि 8 पण नाहीये, 9 टू किती आहे 17, 8 आणि 18 याच्या मधली रेंज आहे, 9 टू किती आला 17. 7. इन द आउटर मोस्ट शेल, जसं MN किंवा FE बघा, FE मध्ये FE 3+ झाला, त्याच्यातला एक गेला, याच्यातला एक गेला, 36 चा किती झाला 35, 6 + 5 + 2 किती झाले 18 इलेक्ट्रॉन. ठीक आहे. सो येस, लेस देन सॉरी 18 नाही, लेस देन 18. ठीक आहे. अच्छा, याच्यानंतर कोणता आहे ऑड इलेक्ट्रॉन मॉलिक्यूल, जसं NO आहे, 7 नंतरून किती येतो 11 या टाईप मध्ये. तर याच्यामध्ये 8 आलेलं नाही, एवढंच लक्षात ठेवायचं. आणि खाली तुमचा कोव्हॅलंट बॉन्ड सुरू होतोय, तो पॉइंट नंतर आहे, आपण एकदा हा परत बघू. नाव काय वरती वाचा, कोसेले लिव्हिज अप्रोच टू केमिकल बॉन्डिंग, आणि त्याच्यामध्ये कोणता रूल बघतो आपण. येस, Lewis rule. Octet. ऑक्टेट. Octet. येस, ऑक्टेट रूल. सो इथं तुम्हाला काय कळलं, प्रत्येक ऍटम मध्ये काय टेंडन्सी असते टू कम्प्लीट ऑक्टेट. हायड्रोजन मध्ये काय असतं डुप्लेट. Duplet. नंतर प्रत्येक ऍटम काय ट्राय करतो टू अक्वायर द Inner get configuration. मग त्यासाठी तो इलेक्ट्रॉन लूज करतो, गेन करतो किंवा Share. शेअर करतो. तर टेंडन्सी ऑफ ऍटम टू म्हणजे 8 इलेक्ट्रॉन त्याला अचीव करायचं आहे. तर हे कोणी सांगितलं ऑक्टेट रूल. पण सगळेच ओबे करत नाही, जसं ओबे कोण करतं वॉटर, आणि BeCl2 ओबे करत नाही. मग आता ओबे करत नाही म्हटल्यावर त्या ऑक्टेट रूलला काय आलं एक्सेप्शन. एक्सेप्शन मध्ये पहिलं कोणतं इनकम्प्लीट म्हणा किंवा डेफिशियंट म्हणा. मग आता डेफिशियंट म्हणजे कोणाची फॅमिली आली, थर्ड ए म्हणजे कोण असतो बोरॉन आहे, Boron family. ऍल्युमिनियम आहे, परत बोरॉन आहे. त्यांच्याकडे एम्प्टी ऑर्बिटल आहे, ऑर्बिटलची कॅपॅसिटी 2 ची असते. 8 मधले 2 गेले, खाली किती उरले 6 इलेक्ट्रॉन. किंवा कधी कधी 6 पेक्षा कमी पण असतील, पण 8 नसणार, तर त्याला म्हणायचं एक्सेप्शन पहिलं. दुसरं कोणतं होतं एक्सपान्शन. एक्सपान्शन म्हणजे मोर दॅन 8. फॉर एक्झाम्पल फॉस्फरस TCl5 मध्ये किती इलेक्ट्रॉन कॅरी करतो 10. सल्फर SF6 मध्ये किती कॅरी करतो 12. आयोडीन IF7 मध्ये किती कॅरी करतो 14. ओके. सो या टाईप मध्ये जे काय तुमचं ऑक्टेट आहे ते एनलार्ज झालेलं असतं. सुडोचा अर्थ काय सांगितलं तुम्ही फेक. ठीक. सो गॅलियम जो आहे तो जर +3 मध्ये गेला तर आउटर मोस्ट मध्ये किती इलेक्ट्रॉन राहतात 18. पण ते आउटर मोस्ट नाहीच आहे त्याचं. गॅलियमचं आउटर मोस्ट हे याच्यामध्ये मोजले तर 10 आणि 2 12 ने किती झाले 13. ठीक आहे. सो ते आउटर मोस्ट नसल्यामुळं हे फेक कॉन्फिगरेशन आहे. फेकला काय म्हणतात सुडो. ओके. त्याच्यानंतर कॅटॅन हॅव्हिंग 9 ते 17 या रेंज मध्ये जे असतात ते, फॉर एक्झाम्पल Fe घेतला +3, आणि इथं तुम्ही बघा 6 5 11 12 13 13 आहे, लेस दॅन किती झाले 18. 18. देन ऑड मध्ये 7 11 या टाईपचे असतात. फॉर एक्झाम्पल एनोचं स्ट्रक्चर तुमच्या समोर आहे. तर हे सगळे एक्सेप्शन झाले कोणत्या रूलला ऑक्टेट रूल. देन आता कोणता बॉन्ड आहे कोव्हॅलंट. ज्या ज्या ठिकाणी कोव्हॅलंट बॉन्ड दिसेल तिथे एकच शब्द पूर्ण डिफाईन करतो, तो कोणता शेअरिंग. तो 2 मिनिटं थांबा. येस, शेअरिंग जे आहे शेअरिंग का करतात ऍटम, काय गरज आहे
त्यांना दोघांनाही ओके, चला हे कोव्हॅलेंट बॉन्ड समजला तुम्हाला. देन पुढं कोव्हॅलेंट बॉन्ड मध्ये बघा, जर तुमच्याकडे एक इलेक्ट्रॉनची पेअर आहे, एक पेअर म्हणजे किती इलेक्ट्रॉन? 2, बरोबर ना? हो सर. एवढं एवढं अवघड नाही करायचं. एका बॉन्ड मध्ये 2, 2 बॉन्ड मध्ये 4, 3 बॉन्ड मध्ये 6, संपला विषय. चला पुढे. इथं अमोनियाचं स्ट्रक्चर आहे. अमोनियाचा शेप माहिती कसा असतो? येस नो? नाही सर. इथं नायट्रोजन, नायट्रोजनला 3 अटॅच काय? हायड्रोजन. हायड्रोजन 3 आले. नायट्रोजन वर स्वतःची काय असते? लोन पेअर. लोन पेअर. व्हॉट इज लोन पेअर? अनबॉन्डेड इलेक्ट्रॉन. बर, आणि हे काय काढतोय मी ते सांगा. स्ट्रक्चर डायड्रॉन. टेट्राहेड्रल. या लाईन खरंच असतात का तिथं? नाही. इमेजिनरी लाईन्स आहे. किती ट्रायंगल आहे इथं सध्या? 4. 1, 2, मागून एक 3 आणि खालून एक 4. टेट्रा मीन्स 4, हेड्रल मीन्स फेसेस. जिथे 4 फेसेस आहे त्याला काय म्हणायचं? टेट्राहेड्रल. ठीक आहे. आणि लोन पेअर काय असते? इलेक्ट्रॉन बॉन्डिंग झाल्यानंतर उरलेले इलेक्ट्रॉन. ठीक आहे. पुढे आता हे झालं अमोनियाचं स्ट्रक्चर. NN ट्रिपल बॉन्ड असतो आणि ऑक्सिजन ऑक्सिजन मध्ये कोणता असतो? डबल बॉन्ड. आणि वॉटर मध्ये कोणता असतो? सिंगल बॉन्ड. आता पुढे ऑर्बिटल कन्सेप्ट ऑफ कोव्हॅलेंट बॉन्ड मध्ये तुम्हाला इथं सरळ सरळ दिसतंय. पहिला, 1 ऑर्बिटल कॅन बी अकोमोडेट मॅक्झिमम. एका बॉक्स मध्ये किती बसतात? 2 इलेक्ट्रॉन. एक अप आणि दुसरा कोणता असतो? डाऊन. ठीक आहे. त्याच्यानंतर स्टेबिलिटीची केस काय असते? एक तर एम्प्टी, हाफ फिल्ड, नाही तर काय असलं पाहिजे? फुल फिल्ड. त्याच्यानंतर कोव्हॅलन्स. इट इज अ नंबर ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड विच अन ॲटम मेक्स इन अ मॉलिक्यूल. एका मॉलिक्यूल मध्ये किती बॉन्ड बनवले? फॉर एक्झाम्पल ऑक्सिजनची कोव्हॅलन्सी इथं किती आली? 2. ओके. इफ द outermost orbital has empty orbital, then covalent bonds are formed in an excited state. नीट समजून घ्या. नाही जाऊ दे, खाली येणारच आहे. खाली व्हेरिएबल बॅलन्स. हे नीट समजून घ्या. आता नायट्रोजन, नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर किती? 7. 1s2 2s2 2p3. शेवटचे 2 कोणते असतात? व्हॅलन्स. व्हॅलन्स इथे दाखवले बघा, 2s आणि हा 2p. तर तुम्हाला दिसतंय किती एम्प्टी जागा आहे त्याच्याकडं? 3. म्हणून नायट्रोजनची कोव्हॅलन्सी किती आहे? 3. ओके. नायट्रोजन मध्ये एक्सायटेशन पॉसिबल नाही, कारण त्याच्याकडे काय ऍबसेंट आहे? 3d ऑर्बिटल. हा, म्हणजे डी ऑर्बिटल त्याच्याकडे नाहीये. त्यामुळे तो NCl5 नसतो. जर तुम्ही फॉस्फरस कडे गेले, फॉस्फरस मध्ये कसं आहे? 3s2 3p3 आहे. पण फॉस्फरस कडे नंतरून कोणता अवेलेबल आहे? डी. त्यामुळे एक इलेक्ट्रॉन जम्प करून तिकडे जातो आणि मग टोटल एम्प्टी किती झाले? 1 2 3 4 5. त्यामुळे जो PCl3 आहे तो काय होऊ शकतो? PCl5. व्हॅलन्सी व्हॅरी झाली, व्हॅरी, म्हणून त्याला काय म्हणायचं? व्हॅरिएबल व्हॅलन्सी. ठीक आहे. नोट लिहिली. NCl3 एक्झिस्ट करत नाही, NCl5 एक्झिस्ट करतो, कारण त्याच्याकडे काय अवेलेबल आहे? 3d ऑर्बिटल. OF2 काय लिहिले ते? OF2 एक्झिस्ट, बट F4 F6 करत नाही. परत तोच विषय, कारण काय ऍबसेंट आहे? डी ऑर्बिटल. पण ऑक्सिजन फॅमिलीमध्ये ऑक्सिजनच्या जस्ट खाली कोण असतो? सल्फर. सल्फर मध्ये SF4 आहे आणि SF6 पण आहे, कारण काय प्रेझेंट आहे? डी ऑर्बिटल. सगळ्यांना समजतंय ना? हो सर. ऑक्सिजनच्या खाली सल्फर, सल्फर मध्ये SF2 पण आहे, SF4 पण आहे आणि SF6 पण आहे. कसं बघा, सल्फरची ही कोणती आहे? पहिली व्हॅलन्सी 2 आहे, म्हणजे ग्राउंड स्टेट आहे. एक इलेक्ट्रॉन जम्प करून इकडे गेला, इथं दिसतंय तुम्हाला. किती बॉक्स रिकामे झाले? 1 2 3 4. SF4
अजून एक गेला तर किती झाले? 1 2 3 4 Six. 5 6 म्हणून किती झाले? 6. तो सल्फर 2 देतो, 4 देतो आणि किती देतो? 6. समजलं? हो सर. हो सर. येस. आयोडीन, आयोडीनच्या केसमध्ये काय लिहिलंय? शोज 3 एक्साइटेड स्टेट. आता त्यांनी दाखवलं नाही त्या ठिकाणी. आयोडीन हा हॅलोजन, हॅलोजनची व्हॅलन्सी किती आहे? 1. आता विचार करा, एक इलेक्ट्रॉन तिकडे गेला तर किती बॉक्स झाले? 3. 3. अजून एक गेला तर 5 आणि शेवटचा 5s मधला गेला तर 7. 7. सो बोर्डचा फेवरेट क्वेश्चन IF7 विचारतात सारखा तो. ठीक आहे, एवढं कळलं? व्हेरिएबल. हो सर. पुढं कॅरेक्टरिस्टिक ऑफ कोव्हॅलंट कंपाऊंड्स. पहिलं फिजिकल स्टेट. आता नीट लक्ष द्या, आपण फक्त सध्या कोणाबद्दल बोलतोय? कोव्हॅलंट कंपाऊंड. सो कोव्हॅलंट कंपाऊंड तिन्ही स्टेट मध्ये असतात, गॅस, सॉलिड आणि लिक्विड. गॅसेस मधले मॉलिक्यूल कसे असतात? सेपरेट. लिक्विड आणि सॉलिड मधले असोसिएटेड म्हणजे एकत्र जॉईंट असतात. आता का? कारण त्यांच्यामध्ये स्ट्रॉंग काय असतात? व्हॅन फोर्स किंवा हायड्रोजन बॉन्डिंग. एक साधी गोष्ट, ज्यांचं वजन कमी असतं ते कोणत्या फेज मध्ये असतात? गॅस. मग मास कोणाचं कमी आहे? फ्लोरीन आणि क्लोरीन. नंतर मास वाढत जातं. ब्रोमीन कशात आहे? लिक्विड. आणि आयोडीन आणि ऍस्टेटाईन कुठे? एकदम जास्त मास आहे, म्हणजे कुठे गेला तू? सॉलिड. रिझन लिहिले टॉप टू बॉटम. व्हॅन फोर्स काय होतात? इन्क्रीज होतात. ठीक आहे. कोव्हॅलंट सॉलिड. कोव्हॅलंट म्हणजे लाईक जे कार्बनचे असतात ते. सो दोज सॉलिड इन विच ॲटम्स आर लिंक टुगेदर बाय विच बॉन्ड? कोव्हॅलंट बॉन्ड. आणि त्यांचं लेफ्ट राईट टॉप बॉटम फ्रंट बॅक सगळीकडे स्ट्रक्चर इन्क्रीज होतं. त्यांना इन्फानाइट 3 काय म्हणणार? डायमेन्शनल जायंट स्ट्रक्चर. जसं डायमंड आहे, ग्राफाइट आहे, वगैरे वगैरे. हे सगळे हे झाले कोव्हॅलंट. आता कोणते आले खाली? मॉलिक्युलर. आता मॉलिक्युलर आहे म्हणजे त्यांना लिमिटेशन आहे, ते खूप मोठे नसतात. ओके. सो डिस्क्रिएट. डिस्क्रिएट म्हणजेच कसे? सेपरेट आहे. आणि कशापासून तयार होतात? कोव्हॅलंट बॉन्ड. वरचे पण कोव्हॅलंट, खालचे पण कोव्हॅलंट. फक्त वरती स्ट्रक्चर कसं होतं? इन्फानाइट. आता इथं लिमिटेड येते. ओके. फॉर एक्झाम्पल सॉलिड I2, ड्राय एस म्हणजे सॉलिड CO2. हे त्याचे एक्झाम्पल झाले. तो परत एकदा बघा, पॉइंटचं नाव काय? कॅरेक्टरिस्टिक ऑफ आपण कोणतं बघतोय? कोव्हॅलंट. त्याच्यातली पहिली कोणती आली? फिजिकल स्टेट. दुसरा कोव्हॅलंट आणि मॉलिक्युलर. आता पुढे काय? कंडक्टिव्हिटी. कोव्हॅलंट बॉन्ड हे जनरली असं नाही होत जसं NaCl घेतलं, पाण्यात टाकलं आणि Na+ आणि Cl- सेपरेट झाला, तसं होत नाही. सो मोस्टली कोव्हॅलंट कसे असतात? त्याच्यात काही पोलार जे असतात ते मे बी सेल्फ आयोनाइज होतात. वॉटरचं एक्झाम्पल घ्या. वॉटर काय बनवतो? हायड्रोनियम आयन आणि OH बनवतो. आयन्स तयार झाले म्हणजे कंडक्ट काय झाली? इलेक्ट्रिसिटी. एक्सेप्शन आहे ग्राफाइट, HCl इन वॉटर. ठीक आहे. हे कंडक्टिव्ह म्हणजे गुड कंडक्टर नसणार आहे. नंतरून सोल्युबिलिटी. वरचे HCl इन वॉटर गुड कंडक्टर आहे का? हो सर. आणि ग्राफाइट हे स्वतःच गुड कंडक्टर आहे, कारण त्याच्यातले इलेक्ट्रॉन कसे असतात? फ्री. कारण वरती हेक्सागोनल लेअर आहे, खाली लेअर आहे. तो लेअर मागं पुढं होतो. मागं पुढं होतो म्हणजे इलेक्ट्रॉन कसे त्याचे? लूजली बाउंडेड, फ्री आहे. सोल्युबिलिटी. नॉन पोलर कंपाऊंड्स आर सोल्युबल इन नॉन पोलर सॉल्व्हेंट. एक साधा सिंपल रूल आहे. लाईक डिझॉल्व लाईक. पोलर मध्ये पोलर, नॉन पोलर मध्ये नॉन पोलर. सो नॉन पोलर सोल्युबल इन नॉन पोलर. ओके. आवाज येतोय? यस. हो सर. ठीक आहे, तेवढंच पॉइंट आहे सोल्युबिलिटीचा. आणि जे नॉन पोलर असतात ते काय बनवतात? व्हॅन वॉल बॉन्ड. ते पोलर नाही ना, ते बाकीचे बॉन्ड नाही बनवू शकत. सो इनडायरेक्ट बॉन्डिंग होतं त्याच्यामध्ये. एक्झाम्पल बेन्झिन वगैरे दिलंय.
CCl4 पण नॉन पोलर असतो. आयसोमेरिझम, कोव्हॅलेंट बॉन्ड इज अ रिजिड अँड डायरेक्शनल, शो इट्स आयसोमेरिझम इन ऑर्गॅनिक कंपाऊंड. याच्यावर अख्खा चॅप्टर आपण बघितलाय, माहिती आहे ना? हो सर. हो सर. बाकी रिॲक्शन मध्ये पण कोव्हॅलेंट कंपाऊंड असतात. सो रिॲक्शन म्हणजे काय? ब्रेकिंग अँड मेकिंग ऑफ बॉन्ड्स. ठीक आहे, हे शेवटचे दोन काय एवढे इम्पॉर्टंट नाही. वरचं समजलं सगळं? हो सर. ठीक आहे, नेक्स्ट. बिगिनर बॉक्स सोडवायचा का? सर. हो सर. थांबा एक मिनिट. 5 क्वेश्चन आहे, बघू किती सुटतात तुम्हाला. विच ऑफ द फॉलोइंग स्पेसिस फॉलोज ऑक्टेट रूल? सेकंड. सेकंड. नक्की? बाकीच्यांचं काय म्हणणे बरोबर आहे? SF4 सर. कितवा? SF4 थर्ड नंबर. SF4 बघा लॉजिकल वाटतो ना. सल्फरच्या ठिकाणी तुम्ही आताच बघितलं आपण वरती. ठीक आहे, आन्सर काय आलं आपलं? थर्ड. थर्ड. ठीक आहे. विच कंडिशन फेवर्स द बॉन्ड फॉर्मेशन? बघा, मॅक्झिमम अट्रॅक्शन पाहिजे आणि मॅक्झिमम एनर्जी पाहिजे, की मिनिमम अट्रॅक्शन पाहिजे, मिनिमम एनर्जी पाहिजे? तर मिनिमम एनर्जी पाहिजे आणि मॅक्झिमम अट्रॅक्शन पाहिजे. थर्ड. बॉन्ड फॉर्म करायचा म्हणजे अट्रॅक्शन तर हो, पाहिजे. सर. सो अट्रॅक्शन कसं असलं पाहिजे? मॅक्झिमम. मॅक्झिमम. आणि त्या दिवशीच झालं ना, ऍटॉमिक ऑर्बिटल एकत्र आल्यावर तयार काय होतात? मॉलिक्युलर. मॉलिक्यूल. मॉलिक्युलर ऑर्बिटलची एनर्जी कशी असते? कमी. मिनिमम. आणि मिनिमम एनर्जी म्हणून जास्त काय असते? स्टॅबिलिटी. स्टॅबिलिटी. सो कोणता वाटतं आपल्याला बरोबर? थर्ड. थर्ड. खालचा, विच वन ऑफ द फॉलोइंग एलिमेंट विल नेव्हर ओबे ऑक्टेट रूल? हायड्रोजन. हायड्रोजन सर. का बरं? ड्युप्लेट कम्प्लीट. त्याचं बजेट कमी, बरोबर ना? हो सर. विच इज नॉट अन एक्सेप्शन टू ऑक्टेट रूल? BF3. एक्सेप्शन नाही असं ना? हो सर. बर. An oxide of chlorine which is an odd electron molecule is? सर एक्सेप्शन इन ऑक्टेट रूल BF3. प्रश्न असा आहे, विच इज नॉट अन एक्सेप्शन टू ऑक्टेट रूल. म्हणून तुम्हाला मी विचारलं होतं परत. BF3 एक्सेप्शन आहे सर. आहे, आपल्याला नाही पाहिजे एक्सेप्शन, मग कोणता? SnCl4. नक्की? हो सर. सेकंड. ठीक आहे, सेकंड. चेक करून ये बरं का. खालचा, नाही माहित सर. नाही माहिती? ठीक आहे. उद्याचा होमवर्क काय करून येणार तुम्ही? बिगिनर बॉक्स 1. त्याचे रिझन पाहिजे मला, तसंच आन्सर का आलं. ठीक आहे. हो सर. सगळ्यात इम्पॉर्टंट थेअरी कोणती? VBT, व्हॅलन्स बॉन्ड बॉन्ड थिअरी. थेअरी. एवढी आहे. पाय बॉन्ड, सिग्मा बॉन्ड. ठीक आहे, इथं ती जमते. चला, कोणी शोध लावला नावाचा? हिटलर अँड लंडन टू एक्सप्लेन हाऊ अ कोव्हॅलेंट बॉन्ड इज फॉर्म. दोघांनी एक काम केलं. पहिली गोष्ट, तो कसा फॉर्म होतो. मग त्यांचं ते वर्क कोणी एक्सटेंड केलं? पाउलिंग अँड स्लॅटर. ठीक आहे. द मेन पॉइंट ऑफ थेअरी आर, नीट बघा ही थेअरी कशावर बेस्ड आहे. टू फॉर्म अ कोव्हॅलेंट बॉन्ड, मेन आपला फोकस आहे कोव्हॅलेंट बॉन्ड. ओव्हरलॅपिंग ऑकर्स बिटवीन हाफ फिल्ड व्हॅलन्स शेल ऑर्बिटल ऑफ द टू ॲटम्स. म्हणजे जसं एक ऑर्बिटल आहे दुसरा ऑर्बिटल आहे आणि दोघांमध्ये काय इलेक्ट्रॉन फुलफिल नाहीये, मग याला पण गरज आहे, याला पण गरज आहे. दोघं एकत्र येतात आणि दोघं एकत्र आल्यानंतर एकच शब्द
इम्पॉर्टंट कोणता डिफाईन करायला कोव्हॅलेंट बॉन्डला काय होतं तिथं Sharing. शेअरिंग होतं. Half. हा सध्या आपल्याला ही थेअरी ना ते हळूहळू सांगत जाणार पुढं. सो कोव्हॅलेंट बॉन्ड कसा तयार होतो ड्यू टू ओव्हरलॅपिंग. ओव्हरलॅपिंग कशामध्ये होतं Half. हाफ फिल व्हॅलेन्स चेन. रिझल्टिंग बॉन्ड acquires sorry resulting bond acquires a pair of electron with opposite spin. So सगळ्यात महत्वाचं इलेक्ट्रॉनचा स्पिन कसा पाहिजे Opposite. Orbital come close to each other to form direction in which the maximum overlap is possible. So सगळ्यात मेन की कोव्हॅलेंट बॉन्ड हे डायरेक्शनल असतात. सो इथं पॉइंट काय ऑर्बिटल कसे आले पाहिजे कम्फर्टेबल डायरेक्शननी एकत्र येतात. सगळ्यात महत्वाचा पॉइंट काय असतो तिथं ओव्हरलॅप. म्हणजे त्यांना काय म्हणायचंय समजा एक ऑर्बिटल असा आहे आणि दुसरा ऑर्बिटल असा आहे. ओव्हरलॅप कसे होतील हा ऑर्बिटल स्वतःला आहे तसं ठेवणार की तो रोटेट होईल Rotate will. रोटेट ना मग ओव्हरलॅपिंग असं होणार कारण या साइडनी मॅक्झिमम काय भेटलाय ओव्हरलॅप. मग Overlap. त्यांनी स्वतःची काय चेंज केली Position. बरोबर पोझिशन डिरेक्शन काय आली चेंज झाली पुढं. द स्ट्रेंथ त्याला काय झालं द स्ट्रेंथ ऑफ कोव्हॅलेंट बॉन्ड आता सांगितलेलं पॉइंट राहिला. कोव्हॅलेंट बॉन्डला कॅरेक्टर कोणतं आहे Directional character. आणि जेवढं ओव्हरलॅपिंग जास्त तेवढं कोव्हॅलेंट बॉन्डची काय जास्त स्ट्रेंथ. ओके एक्सटेंट ऑफ ओव्हरलॅपिंग डिपेंड्स ऑन 2 फॅक्टर. नेचर ऑफ ऑर्बिटल तुमचं एस ए पी ए डी ए. एस ऑर्बिटलला जास्त ओव्हरलॅप होईल का कधी हो सर. कसं काय होणार एस ऑर्बिटलचा शेप कसा आहे नाही होत सर. स्पेरिकल. सो पी डी आणि एफ हे कसे असतात मोर ओव्हरलॅप आणि एस एस कसं असतं लेस ओव्हरलॅप. डायरेक्शनल नाही नसतं. आता स्पिअरचं डायरेक्शन थोडी सांगू शकतो आपण लेफ्ट राईट असं काही सांगताच येत नाही. नेचर ऑफ ओव्हरलॅपिंग नेचर मध्ये कोएक्झियल म्हणजे खाली दाखवलेला डायरेक्ट कॉन्टॅक्ट हा याच्या डायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये आहे. इथं बघा डायरेक्ट अटॅच्ड आहे हा पण डायरेक्ट अटॅच्ड आहे. पहिला कोणता आहे पीपी देन पीएस आणि देन कोणता एस एस. सगळ्यात बेस्ट कोणता आहे पीपी नंतरून पीएस नंतरून एस एस. आता का एकच कारण नेहमीच ओव्हरलॅपिंग कसं आहे पीपी मध्ये जास्त पीएस मध्ये थोडं कमी एस एस मध्ये अजून कमी. सो नेचर ऑफ ओव्हरलॅपिंग मध्ये आता दाखवलेला कोणता आहे कोएक्झियल आणि दुसरा कोणता असतो लॅटरल. लॅटरल म्हणजे असे ब्लॅक पेन आहे हा व्हाईट आहे दिसतंय का थोडं बहुत दिसत असं हा. आता याच्यामध्ये बघा हे असे एकत्र आले तर काय म्हणणार कोलॅटरल. डायरेक्ट कॉन्टॅक्ट आणि असे आले तर काय म्हणणार साइड वाईज. आता यांच्यामध्ये स्पेस मध्ये अट्रॅक्शन आहे पण कॉन्टॅक्ट आहे का नाही. पण इथं अट्रॅक्शन कसं आहे डायरेक्ट आहे. सो नेचरवर पण डिपेंड असतं. पुढे आता जशी एनची व्हॅल्यू वाढत जाते तशी बॉन्डची स्ट्रेंथ डिक्रीज होत जाते. एक साधं सिंपल आहे. इथं बघा तुमच्याकडे 1s आणि 2p आहे आणि समजा 3s आणि 3p आहे. आता 1s येतो तो न्यूक्लियसच्या जवळ आहे ना 2 3 4 5 6 7 न्यूक्लियस पासून कसे गेले तुम्ही लांब गेले. जेवढे लांब गेले तेवढा तुमचा काय म्हणतात होल्ड न्यूक्लियसचा कसा आला कमी. त्यामुळं जिथं न्यूक्लियसचाच कंट्रोल नाही तो बॉन्ड स्ट्रॉंग का वीक होणार वीक. सो वीक बॉन्ड आहे त्यामुळं जेवढं एनचा नंबर वाढणार 1 2 3 4 5 6 7 तेवढं तुमचा बॉन्ड कसा होणार आहे वीक. जर असं झालं की एनचा नंबर सेम आहे मग त्यावेळेस आपली वरची स्टोरी रिपीट करायची. सगळ्यात बेस्ट कोण पीपी देन एसपी and then SS. Electron which is already paired in valence shell can enter into bond formation if they can be unpaired first and ठीक आहे ते नेहमीच आपलं
आपल्याकडे असे बॉक्स आहे. इलेक्ट्रॉन कसे फिलअप करणार तुम्ही? Opposite spin. सुरुवातीला Up. अप अप अप, देन Down. अप 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 या टाइप मध्ये, आणि फायनली पेअरिंग होतं. एवढा पॉइंट त्यांना सांगायचं पुढं. दिस पॉइंट कॅन एक्सप्लेन द ट्रायव्हॅलन्सी ऑफ बोरॉन, टेट्राव्हॅलन्सी ऑफ कार्बन, पेंटाव्हॅलन्सी. म्हणजे आतापर्यंत जेवढं बघितलं त्याच्यावरून आपण सांगू शकतो बोरॉनची व्हॅलन्सी किती आहे? 3. 3. कार्बनची टेट्रा 4 आणि फॉस्फरसची पेंटा असते. Penta. सो टाइप्स ऑफ बॉन्ड्स आर फॉर्म ऑन अकाउंट ऑफ ओव्हरलॅप. आता ओव्हरलॅप होताना मग अशीच दाखवलं. हा डायरेक्ट आहे, त्याला कोणता बॉन्ड म्हणणार? सिग्मा. आणि Sigma हा bond. कोणता झाला? पाय बॉन्ड. Pi bond. हा एक्स ऍक्सिस आहे, हा वाय, आणि हा थोडा टिल्ट झाला तर कोणता झाला? झेड ऍक्सिस. Z axis. ठीक आहे. सो बघा सिग्मा बॉन्ड कसा फॉर्म होतो. बॉन्ड फॉर्म बिटवीन टू atoms बाय ओव्हरलॅपिंग ऑफ हाफ फिल ऑर्बिटल. सगळ्यात मेन शब्द आहे याच्यातला कोणता? अलॉंग देअर ऍक्सिस. X. आणि सिग्मा बॉन्ड एक्स ऍक्सिसला आहे, तो डायरेक्ट जोडलेला आहे. म्हणजे आपण सांगू शकतो लेफ्ट आहे का राईट आहे. म्हणजे त्याला कोणतं कॅरेक्टर आहे? Direction. डायरेक्शनल. Direction. सिग्मा बॉन्ड डू नॉट टेक पार्ट इन रेझोनन्स, कारण तो रेझोनन्स मध्ये नाही जाऊ शकत. कारण रेझोनन्सची कंडिशन काय? तिथं काय पाहिजे? पाय बॉन्ड Pi पाहिजे. bond. सिग्मा बॉन्ड हा डायरेक्ट जोडलेला आहे, तो रोटेट होतो. सो तो कसा आहे? त्याच्याकडे फ्री रोटेशन असतं. आणि आपण आयसोमेरिझम मध्ये बघितलं होतं, ज्या ठिकाणी रोटेशन थांबतो तो म्हणजे डबल बॉन्ड. तर तिथं काय तयार होता? जॉमेट्रिकल, बोला, Iso. आयसोमेरिझम. सिस ट्रान्स. नंतर काय बघितलं? ई आणि Z. झेड. ओके. आणि ज्या ठिकाणी ते होत नाही त्याला आपण आर एस म्हटलं होतं, आर एन एस कॉन्फिगरेशन. तो सिग्मा बॉन्ड होता. मॅक्झिमम ओव्हरलॅपिंग इज पॉसिबल बिटवीन इलेक्ट्रॉन क्लाउड्स अँड हेन्स इट इज अ स्ट्रॉंग बॉन्ड. ठीक आहे. मेन पॉइंट बघा आता. देअर कॅन बी ओनली वन सिग्मा बॉन्ड बिटवीन द टू ॲटम्स. कार्बन कार्बन जर असेल तर किती सिंगल बॉन्ड असतात? फक्त एकच. जर तुम्हाला 3 दिसले तर त्या 3 मधला एक सिग्मा, बाकीचे 2 कोणते असतात? Pi. पाय बॉन्ड्स. ठीक आहे. एसएस ओव्हरलॅप. एसएस ओव्हरलॅप मध्ये 2 हाफ फिल्ड एस ऑर्बिटल ओव्हरलॅप अलॉंग इंटरन्यूक्लियर ऍक्सिस. म्हणजे काय होतं? हे दिसते साधे. एक हायड्रोजनचा 1s ऑर्बिटल आहे, दुसरा 1s आहे. याला एकाची गरज, याला एकाची गरज, दोघं एकत्र आले. इथं काय झालं? Overlap. ओव्हरलॅप म्हणजे शेअरिंग झालं. आणि तो कोणता झाला? एसएस ओव्हरलॅप झाला. आता 1s आहे, 2p आहे, फ्लोरिनचा आहे. फ्लोरिन आहे म्हणजे हॅलोजन. हॅलोजनला किती इलेक्ट्रॉनची गरज असते? 1. 1. आणि हायड्रोजनला पण किती? 1. सो दोघांनी शेअर केले आणि इथं झालं कोणतं ओव्हरलॅप? एसपी. आता इथं बॉन्ड बिटवीन टू हायब्रिड ऑर्बिटल, म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं C2H2. C2H2 म्हणजे आता नीट बघा, हा कोणता ऍक्सिस आहे? X. एक्स. X axis. हा कोणता झाला? ओव्हरलॅप अलॉंग द Z ऍक्सिस. axis. हा कोणता झाला? वाय. X. Y axis. मग आता वाय वाय मध्ये कोणता ओव्हरलॅप आहे? साइड वाईज. Sideways. ओके. आणि देन हा कोणता ओव्हरलॅप आहे? झेड ऍक्सिस. आणि इथं पण लॅटरल ओव्हरलॅप आहे. म्हणजे या ठिकाणी काय झालंय? आता कसं दाखवायचं? हा एक ओव्हरलॅप आहे इथं. इथं दाखवतो मी. इथं समजा एकत्र आले, इलेक्ट्रॉन क्लाउड एकत्र आले, तर हा अलॉंग कोणता ऍक्सिस आहे? झेड ऍक्सिस. Z axis. हा कोणता आहे? Y. वाय ऍक्सिस. ओके. आणि हा जो आहे हा मेन आपला नेहमीचा कोणता? अलॉंग X axis. एक्स ऍक्सिस. सो असे 3 ऑर्बिटल एकत्र येतात. ब्राऊन कलरचा कोणता बॉन्ड आहे? सिग्मा. ग्रीन अँड ब्ल्यू कलरचा कोणता आहे? Pi. हा. आता हा मॉलिक्यूल C2H2 दिलेला आहे, तिथं डबल बॉन्ड येते मला माहिती आहे.
पण मी इथंच 3 दाखवून टाकली, म्हणजे ऍक्च्युली मी दाखवला कोणता ऍसिटिलीन C2, नाही बरोबर ऍसिटिलीनच होतं C2H2. कळलं एवढं? हो सर. ओके. बाकी पीपी ओव्हरलॅप बघून घ्या कसा असतो अलॉंग द ऍक्सेस. फॉर एक्झाम्पल Cl2F2Br2 हे आपण बघितलेले. पुढे जाऊ. सिग्मा बॉन्ड झाला, आता कोणता? पाय बॉन्ड. सर ब्रेक. अरे हा, 2 मिनिटं. सिग्मा बॉन्ड झाला, आता कोणता? पाय बॉन्ड. बऱ्यापैकी याच्यातलं झालेलं आहे आपलं. पाय बॉन्ड कसा तयार होतो? साइड वाईज किंवा लॅटरल. आणि लॅटरल ओव्हरलॅप हा नेहमी कसा असतो? पार्शियल. आणि जो पार्शियल आहे तो कसा असणार आहे? विकर. हेन्स जे काही तुमचे पाय बॉन्ड आहे, सो दे आर मोर रिएक्टिव्ह कोणापेक्षा? सिग्मा बॉन्ड. जे स्वतः वीक असतात ते जास्त काय असणार आहे? जास्त रिएक्टिव्ह का कमी रिएक्टिव्ह? जास्त रिएक्टिव्ह. जास्त रिएक्टिव्ह. बाकी हे सगळं झालेले, आपण हे स्किप करून पुढे चाललोय. मग असे हे पण झाले की पाय बॉन्ड हा रोटेट करत नाही सिग्मा बॉन्ड सारखा, म्हणून त्याला आपण काय म्हणतो? रिस्ट्रिक्टेड रोटेशन. आणि पाय बॉन्ड हा वीकर आहे कोणापेक्षा? सिग्मा. क्लिअर करून घ्या. बऱ्याच जणांना वाटतं हा सिंगल आहे आणि तो तर डबल आहे, मग तो जास्त स्ट्रॉंग असतो. तसं नाही येते. ठीक आहे. पाय बॉन्डला डायरेक्शन असतं का? नाही. कसं सांगणार ना? एक 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 एक्स ऍक्सिस आहे, दुसरा कोणता आहे वाय, मग तुम्ही डायरेक्शन नाही डिफाईन करू शकत. पुढे बाकी पाय बॉन्ड कशात पार्ट घेतात? रेझोनन्स मध्ये. पाय बॉन्ड फॉर्म बाय प्युअर और अनहायब्रिड ऑर्बिटल. ठीक आहे. मेन आता खाली दिलंच आहे परत एकदा त्यांनी, त्यामुळे सिग्मा बॉन्ड कसा असतो? ऍक्झियल. हा कसा असतो? साइड वाईज. सिग्मा बॉन्ड मध्ये एस एस, एसपी आणि पीपी असतात अलॉंग द ऍक्सिस. आणि इकडे कोणते असतात? पीपी, पीडी आणि डीडी असतात. इथं एक्सटेंट ऑफ ओव्हरलॅपिंग जास्त म्हणून बॉन्ड कसा असतो? स्ट्रॉंगर. इकडं लेस म्हणून बॉन्ड कसा असतो? विकर. सिग्मा बॉन्ड मध्ये फ्री रोटेशन असतं, इकडं फ्री रोटेशन कसं आहे? नॉट पॉसिबल. हायब्रिडाइज और अनहायब्रिडाइज ऑर्बिटल फॉर्म सिग्मा बॉन्ड. आणि इकडे हायब्रिडाइज ऑर्बिटल नेवर फॉर्म पाय बॉन्ड्स. हायब्रिडाइज म्हणजे हायब्रिडायझेशन जे आपण बघतो त्या, जाऊ द्या हा पॉईंट सोडून द्या, डायरेक्ट खाली हो. इंडिपेंडंट एक्झिस्टन्स सिग्मा बॉन्डला असतं, पण मला सांगा डबल शिवाय, सॉरी सिंगल शिवाय डबल होऊ शकतो का? नाही. तो नो इंडिपेंडंट एक्झिस्टन्स. पुढं कोणती थेअरी संपली? व्हॅलेन्स बॉन्ड थेअरी. हा बोल. सर सिग्मा मधला आणि पाय बॉन्ड मधला पीपी बॉन्ड कसा ओळखायचा? सिग्मा आणि पाय मधला पीपी कसा ओळखायचा असं म्हणते? तुझा प्रश्न असा आहे की समजा कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे, त्याच्यातलं सिग्मा कोणता आणि पाय कोणता असं म्हणते? नाही सर, वरती जे दिलेलं होतं त्याच्यामध्ये सिग्मा मध्ये पण पीपी ओव्हरलॅपिंग होती आणि पाय मध्ये पण पीपी ओव्हरलॅपिंग होती, मग त्याच्यामध्ये कोणती? सिग्मा मध्ये पीपी ओव्हरलॅपिंग कुठं होतं? अलॉंग द ऍक्सिस. आणि इकडं पीपी कसं होतं? साइड वाईज, लॅटरल होतं. समजलं? हो सर. ओके. पहिला प्रश्न तुमच्या समोर, इन विच ऑर्बिटल एसपी ओव्हरलॅपिंग ऑकर. बघा. फर्स्ट. कारण कार्बन हा कोणता ऑर्बिटल कॅरी करतो? पी. आणि हायड्रोजन कोणता? एस. सो इट इज एसपी. ठीक आहे. नंतर दुसरा बघा. सर हायड्रोजन पण पी. हायड्रोजन कडे पी ऑर्बिटल असतं का? ऑक्सिजन सर, ऑक्सिजन. ऑक्सिजन म्हणते. आणि नायट्रोजन सुद्धा सर. ऑल
अच्छा, मला एक सांगा बरं, असं तुम्हाला म्हणायचंय, मग आता त्याचं हायब्रिडायझेशन काढायला लागेल आणि चेक करायला लागेल. नायट्रोजनच्या शेवटी काय येतो, लास्टला टी येतो ना, हो सर. आणि हायड्रोजनच्या पण, हायड्रोजनच्या इथं अच्छा एस येतो. सांगा मग काय असू शकतं. कोणता पण गेस लावा, किंवा सगळे रॉंग आहे का मग. नाही सर. हम्म. सांगा अंदाज तुमचा काय. फर्स्ट सर. फर्स्ट सेकंड सी. सर. अच्छा, सेकंड पण येऊ शकतो, बरं ठीक आहे. मग तसं तर थर्ड थर्ड मध्ये पण येऊ पण शकतो हायड्रोजन सर. आहे. थर्ड मध्ये पण हायड्रोजन आहे. सर सगळ्यामध्ये एसपी ओव्हरलॅपिंग होती. बर, मग आन्सर काय येणार. ऑल आर रॉंग. ऑल आर रॉंग, पण एसपी तर ऑल होत आर आहे. करेक्ट. ऑल आर करेक्ट. ऑल आर ठीक करेक्ट आहे, सर. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. चेक करून या. उद्या परत घेणार आहे, मला आठवण करून द्या क्वेश्चन्स जे हो सर. डाऊटफुल आहे ते. पण डाऊट तुमच्यावर सोडलेले आहे ते चेक करून यायचे. आणि डाऊट इथंच वरती नोट्स मध्येच क्लिअर होणार तुमचे, वाचून बघा एकदा. According to VBT, when a covalent bond is formed between two reacting atoms, the potential energy of the system becomes. बोला. मिनिमम. 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 ठीक आहे. The strongest covalent bond is formed by the overlapping of. झालं ना मगाशीच, कुठे गेला. पीपी. PP. ऑप्शन नंबर पी ओव्हरलॅप. डी. D. In a triple हो. bond, there is a sharing of. 3 दुने 6 इलेक्ट्रॉन्स. 6. एका बॉन्ड मध्ये 2, 3 मध्ये किती झाले, 6. Which of the following configuration show second excitation of iodine. थर्ड सर. थर्ड. ओके, नक्की ना. सेकंड. हो सर. नक्की सांगा. सेकंड सर. सेकंड सर. सेकंड. सर. कोणाच्या तरी घरून आवाज होतो, माईक बंद करा. नक्की सांगा रे, सेकंड का थर्ड. सेकंड. थर्ड सर. थर्ड आहे ना, थर्ड. थर्ड सर. थर्ड. Variable covalency is exhibited by. बोला. फ्लोरीन अँड क्लोरीन सर. फॉस्फरस अँड सल्फर सर. फॉस्फरस अँड सल्फर आहे. PCl3, PCl5, SF4, SF6 पण असतो, बरोबर ना. हो सर. Which of the following bond will have directional character. सिग्मा बॉन्ड. कोव्हॅलेंट बॉन्ड. Covalent bond. कोव्हॅलेंट. Number of sigma and pi bonds is present in the given molecule. बोला. टेन सिग्मा मॅन अँड 2 पाय. सिग्मा अँड 2 पाय. 3 पाय बॉन्ड सर. 3 pi. Is समजलं ना कसं केलं ते. हो सर. हो सर. Which of the following statement regarding covalent bond is not true. Covalent bond मध्ये the electrons are shared between atoms. बरोबर ना. बरोबर सर. सेकंड रॉंग सर. Second is wrong. The bond is actually directional. इथं काय लिहिलंय, नॉन डायरेक्शनल. ठीक आहे. एवढे क्वेश्चन झाले. 10 नंबरचा क्वेश्चन आहे, प्रेडिक्ट आपल्याला बॉन्ड करायचा आहे. सो हे तुम्ही उद्या येताना बघून या, एकदा नीट बघा आणि मग आपण परत घेऊ. ठीक आहे. सो टोटल आपण किती क्वेश्चन घेतले, 9. समजलं एवढं. हो सर. पुढे आता काय, हायब्रिडायझेशन. प्रतीक्षा माईक बंद कर. येस. सो हायब्रिडायझेशन म्हणजे काय असतं, डेफिनेशन आहे त्याची, खाली वाचा. मिक्सिंग. काय मिक्स होतात,
ऍटॉमिक ऑर्बिटल. ऑर्बिटल. ओके, ऍटॉमिक ऑर्बिटल मिक्स होतात. मग ते मिक्स होत असताना इलेक्ट्रॉन किंवा एनर्जीचं काय होतं, रिडिस्ट्रीब्युशन. लॉस. आणि त्यापासून नवीन काय फॉर्म होतात, ऑर्बिटल. आणि त्या ऑर्बिटलचा शेप सेम असतो आणि एनर्जी पण कशी असते, सेम असते. अँड दिस न्यू ऑर्बिटल त्याला काय म्हणतात, हायब्रिड ऑर्बिटल. आणि म्हणून नाव काय, हायब्रिडायझेशन. हायब्रिडायझेशन. हायब्रिड शब्दाचा अर्थ काय होतो, ओरिजिनल का नवीन फॉर्म झालेलं, इंटरमिक्स. नवीन फॉर्म झाले. हा. सो बेसिकली काय होतं, ऍटॉमिक ऑर्बिटल असतात. फॉर एक्झाम्पल घेतला वॉटर मध्ये समजा हायड्रोजन आणि ऑक्सिजन आहे, तर हायड्रोजन ऑक्सिजनचे ऍटॉमिक ऑर्बिटल वेगळे आणि त्यांची एनर्जी पण वेगळी आहे. जसं हायड्रोजन मध्ये 1s1 आहे आणि ऑक्सिजन मध्ये काय असतो 2p किती 4 असेल, 2p4. मग आता एनर्जी पण वेगळी, सगळंच वेगळं. मग ते एकत्र आले इलेक्ट्रॉनचं काय झालं, रिडिस्ट्रीब्युशन. ते एकमेकांना अरेंज करून घेतात, त्यामुळं शेप सेम होतो, एनर्जी पण सेम होती. सो त्याला म्हणायचं हायब्रिडायझेशन. मग त्याच्यामध्ये किती एस आले, किती पी आले, किती डी आले, त्याच्यावर आपण ठरवतो हायब्रिडायझेशन काय असतं. ठीक आहे, बघू आता. डेफिनेशन समजली का? हो सर. कॅरेक्टरिस्टिक बघा. हायब्रिडायझेशन इज अ मिक्सिंग ऑफ ऑर्बिटल अँड नॉट इलेक्ट्रॉन. मला सांगा, इलेक्ट्रॉन आणि इलेक्ट्रॉन कधी मिक्स होऊ शकतात का? नाही. पॉसिबलच नाही. नाही. मग ऑर्बिटल मिक्स होतात, इलेक्ट्रॉन मिक्स होत नाही. नंतर देअरफॉर इन हायब्रिडायझेशन फुल फील्ड, हाफ फील्ड अँड एम्प्टी ऑर्बिटल मे टेक पार्ट. ठीक आहे, फुल फील्ड, हाफ फील्ड तिन्ही पण येतात. आता इथं बघा, हे तुमचं याचं स्ट्रक्चर आहे ऑर्बिटलचं. त्याच्यामध्ये कोणत्या साईडने ओव्हरलॅप होणार, वरच्या साईडने. कारण इथं एक्सटेंट ऑफ ओव्हरलॅपिंग कसं आहे, जास्त. ठीक आहे. Then number of the hybrid orbital form is always be equivalent to number of atomic orbital. साधी गोष्ट आहे ना, atomic orbital एकत्र येऊनच तयार होतात हायब्रिड ऑर्बिटल. मग दोघांचा काउंट कसा असणार आहे, सेम. Each hybrid orbital has two lobes, जसं वरती दाखवलं तसं. One is large and second is the smaller. एक लार्ज आहे, दुसरा स्मॉल आहे. बॉन्ड विल बी फॉर्म फ्रॉम द लार्ज लोब, मग सांगितलं तसं. Then number of hybrid orbital on central atom of molecule is equal to, त्याच्यामध्ये किती सिग्मा बॉन्ड आहे आणि किती काय लोन पेअर आहे. लोन पेअर आहे. सिग्मा बॉन्ड आणि लोन पेअर यांच्या कॉम्बिनेशननी तयार होतो तो कोणता, हायब्रिड ऑर्बिटल. त्याच्यामध्ये परत बघा, द फर्स्ट बॉन्ड बिटवीन टू ॲटम हा नेहमी कोणता असणार, सिग्मा बॉन्ड. कारण त्याला स्वतःच इंडिपेंडंट काय, एक्झिस्टन्स. द अदर बॉन्ड बिटवीन द सेम टू ॲटम्स कोणते असणार आहे, पाय बॉन्ड. ओके. द इलेक्ट्रॉन पेअर ऑफ एन ॲटम विच डू नॉट टेक पार्ट इन बॉन्ड फॉर्मेशन, त्यांना काय म्हणणार, लोन पेअर. किंवा साध्या सिंपल भाषेत काय म्हणणार, नॉन बाउंडेड इलेक्ट्रॉन्स. समजलं? हो सर. हो सर. One element can represent many hybridization state depending on experimental condition. ते जाऊ दे, चला हे साधं सिंपल आहे, काय अवघड नाही. पुढचा पॉइंट, हायब्रिड ऑर्बिटल आर डिफरन्शिएटेड ॲज. पहिल्यांदा एक एस आणि एक पी तयार काय झाला, sp, then sp2, sp3, then sp3d, then sp3d2 वगैरे वगैरे. तुमचे ऑर्बिटल ऍड होत जातात. हे याच्या आधी पण आपलं झाले. सगळ्यात जास्त रिपल्शन कशामध्ये असतं, लोन पेअर. then lone pair, bond pair, and finally बॉन्ड multiple पेअर. bond pair. The directional properties in hybrid orbital is more than atomic orbital. atomic orbital खरं तर डायरेक्शनल नसतात, कारण ते स्वतः सेपरेट एक्झिस्ट करतात. त्यामुळे ते कोणाला काय म्हणतात, अटॅच नसतात. जी गोष्ट अटॅच नाही ती कशी पण मूव्ह होऊ शकते. त्यामुळे त्याचं ओरिजिन नाही माहित, तर डायरेक्शन पण नाही सांगता येत. Therefore hybrid orbital form strong sigma bond. म्हणजे
हायब्रिड मध्ये जे सिग्मा बॉन्ड आहे ते स्ट्रॉंग असतात अँड देन द डायरेक्शनल प्रॉपर्टी ऑफ डिफरंट. ठीक आहे, डायरेक्ट बघा मेन पॉइंट आता काय हे सांगतात, ते डायरेक्शनल प्रॉपर्टी ज्या असतात त्यांची आपण काय बघतोय, ऑर्डर. सगळ्यात जास्त डायरेक्शनल कोणाची, SP3D3. सगळ्यात कमी कोणाची, SP. ठीक आहे. आता पुढं कळलं तुम्हाला, इथपर्यंत समजलं. हो सर. नेक्स्ट, एक मिनिट थांबा. चला, प्रश्न विचारलाय नीटला 2016ला आणि विचारलंय विच ऑफ द फॉलोइंग पेअर्स ऑफ आयन्स आर आयसो इलेक्ट्रॉनिक आणि आयसो स्ट्रक्चरल. काय विचारले, आयसो इलेक्ट्रॉनिक आणि बोला. आयसो स्ट्रक्चरल. ठीक आहे. आता आयसो इलेक्ट्रॉनिक म्हणजे कसं ओळखणार तुम्ही, सेम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट. काय दिलंय मी, अच्छा हा, सेम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन पाहिजे. कसं काढायचं आता, फर्स्ट. एक मला एक एक्सप्लेन करून सांगा कोणतं तरी, कसं काढणार तुम्ही. फॉर एक्झाम्पल हा घेतला, इथं कार्बन आहे, कार्बन मध्ये किती म्हणजे कार्बनचं काय घ्यायचं, ऍटॉमिक नंबर 6 इलेक्ट्रॉन. 6. ऑक्सिजनचा किती असतो, 8. 8 त्रिक 21. 8 त्रिक. 24. अच्छा, इंग्लिश मीडियम, ओके, मी मराठी मीडियम. आणि 2 इलेक्ट्रॉन ऍड करा, किती झाले, 32. हा ओके, 32. चला NO3 च करा, नायट्रोजन किती, 7. 7. ऑक्सिजन 8, 21. 24 ना, हा. +1 7. 32 सर. 32 सर. So, दोघांचे इलेक्ट्रॉन सेम आहे म्हणजे कसे झाले, इलेक्ट्रॉन. ऑप्शन नंबर 1. फर्स्ट. ठीक आहे. दोन याच्यामध्ये 2 मिनिटं. सर आयसो स्ट्रक्चरल कशी ओळखायची, सांगतो एक मिनिट. ते पुढे येईल, ते ऍक्च्युली हा क्वेश्चन अर्धा झाला आणि अर्धा नाही झाला, असं टेबल आल्यावर तुम्हाला समजेल ते. ठीक आहे, आपण पुढे जाऊ. पॉइंट तुम्ही आता कोणता विचारला, स्ट्रक्चर ना, स्ट्रक्चर त्या आयसो स्ट्रक्चरल म्हणजे काय, सेम स्ट्रक्चर, स्क्वेअर, पिरामिडल आहे, प्लेनर आहे, टेट्राहेड्रल आहे, या टाइप मध्ये. ठीक आहे, पुढे बघू. हो सर. कंबाईन विचारला होता. इथं असं त्यांनी लिहिलंय, CH4 दिलाय, एक अमोनिया दिलाय आणि तिसरं ठरलेलं, हे 2 असले का तिसरा बरोबर कोणता देतात, ते वॉटर्स देतात. सो कन्सिडर द फॉलोइंग मॉलिक्युल्स अँड विच ऑफ द गिवन स्टेटमेंट आर फॉल्स. यांच्या रिगार्डिंग फॉल्स स्टेटमेंट कोणते. ठीक आहे, मी 1 बाय 1 एक स्टेटमेंट घेतो, तुम्ही सांगा मला. पहिलं, HOH बॉन्ड अँगल इन वॉटर इज स्मॉलर दॅन HNH बॉन्ड इन अमोनिया. काय वाटतं, वॉटर मधला बॉन्ड छोटा आहे अमोनिया पेक्षा, यस नो. यस सर. यस, बिकॉज ऑक्सिजन वर किती लोन पेअर आहे, 2. यस सर. तो बेंड जास्त होणार, अँगल कसा होणार त्याचा, कमी. म्हणजे पहिलं बरोबर आहे, आपल्याला चुकीचं पाहिजे. द HCH बॉन्ड अँगल इन CH4 इज लार्जर दॅन अमोनिया.
हायड्रोजन कार्बन कमी. हायड्रोजन रॉंग सर. परत नीट राईट ऐका. सर. ते म्हणतात ते हायड्रोजन कार्बन हायड्रोजनचा जास्त अँगल आहे कोणापेक्षा अमोनियापेक्षा. बरोबर आहे की. बरोबर आहे सर. कार्बन कडे लोन पेअर नसती. नंतरून हो सर. HCH bond angle in CH4, then HNH bond in ammonia and HON bond angle in water are greater than 90. बरोबर आहे सर. बरोबर यस आहे. सर. 90 पेक्षा मोठे. लास्ट स्टेटमेंट आहे HOH bond angle in water is larger than CH4. चुकलं. रॉंग सर. ऑप्शन नंबर कोणता आला? डी. रॉंग. समजा तुम्ही 2016 पेपर देत असते तर तुम्ही हे आन्सर किती वेळा सोडवलं असतं? 1 सेकंड. आता जे येणार आहे ते काय प्रश्न विचारला बघ किती अवघड आहे. करेक्ट ऑप्शन सांगा. 3 ऑप्शन आहे. लोन पेअर बॉन्ड पेअर लोन पेअर आणि बॉन्ड पेअर ऑर्डर सांगा. लोन पेअर बॉन्ड पेअर. आलं आन्सर. ठीक आहे पुढे आता बॉन्ड पेअर. परत एक प्रश्न आलाय की तुम्हाला 4 एक्झाम्पल दिलेले आणि त्याच्यामध्ये तुम्हाला विचारले आयसोस्ट्रक्चरल कोणतं, जसं आपण आता जस्ट काढलं होतं त्या टाइप मध्ये विचारले. सो एक काम करू, आपण ते एक्झाम्पल लिहून घेऊ, तुम्ही सॉल्व्ह करा आणि मला सांगा आन्सर काय येतं तुमचं. हे सॉल्व्ह करायला घ्या लगेच, बघत बसू नका बोर्डकडं. ही पहिली पेअर तुम्हाला दिली. याच्यातली आयसोस्ट्रक्चरल कोणती? सेकंड. सेकंड. बर सेकंड मग किती आले त्याच्यात? एकचा फरक असणार त्या दोघांमध्ये. बरोबर आहे. ClO3-1 मध्ये किती इलेक्ट्रॉन आहे? 42. आणि याच्यात पण किती? 42. ठीक आहे. आलेला क्वेश्चन आहे, सगळे आलेलेच आहे, मी घेतो तेवढं सगळे. एक थोडं लॉजिकल करून बघा. मॅक्झिमम बॉन्ड अँगल ऍट नायट्रोजन इज प्रेझेंट इन विच ऑफ द फॉलोइंग? बॉन्ड अँगल सगळ्यात जास्त कोणामध्ये? पहिला ऑप्शन, दुसरा ऑप्शन, तिसरा, चौथा. NO2- सर. NO2-1 शेवटचा डी म्हणती तू? नाही नाही. NO2 मध्ये सर. मॅक्झिमम विचारलं ना आपल्याला. NO3-. NO2+. एक साधी गोष्ट आहे, लोन पेअर अँगल कमी होतो का जास्त होतो? जास्त होतो. मग जास्त होतो ना. मग इथं दिसतंय तुम्हाला निगेटिव्ह जास्त आहे, इथं पण जास्त आहे, इथं पण लोन पेअर असणार आहे. प्लस म्हणजे लोन पेअर काय झाली? निघून गेली. सो सगळ्यात जास्त अँगल कशात आहे? पहिल्यामध्ये. ठीक आहे. बरं पुढचा प्रश्न असा विचारलाय, विच ऑफ द फॉलोइंग मॉलिक्यूल हॅज द मॅक्झिमम डायपोल मोमेंट? CO2, CH4, NH3, NF3. सगळ्यात जास्त डायपोल मोमेंट NH3. NF3 सर. NH3. NF का NH कोणता म्हणताय तुम्ही? NF. NF सर. थांबा जरा. म्यू सिम्बॉल आहे. म्यू सिम्बॉल कसला आहे?
डायपोल मुवमेंट. डायपोल मुवमेंटला साध्या सिंपल भाषेत मी सांगितलं होतं, जेवढा प्लस जास्त तेवढाच काय जास्त पाहिजे, मायनस. मग मला सांगा, नायट्रोजन जे NF3 म्हणतात ते फ्लोरीन कडे बघून म्हणताय की फ्लोरीन इज मोर निगेटिव्ह, पण तेवढं पॉझिटिव्ह नायट्रोजन आहे का? नाही. पण जेवढा नायट्रोजन निगेटिव्ह त्याच्यापेक्षा जास्त पॉझिटिव्ह कोण आहे? हायड्रोजन. हायड्रोजन. म्हणजे मला सांगा, इथं तुम्हाला कुठं जास्त सेपरेशन दिसते, प्लस मायनस कुठं जास्त आहे? हायड्रोजन. सो ऑप्शन काय येणार? थर्ड. ओके. बाकीचे तर येऊ शकत नाही, हे शेजारी शेजारीच आहे एकमेकांच्या पिरियोडिक टेबल मध्ये. आणि CH4 नाही येणार, कारण कार्बन पेक्षा निगेटिव्ह कोण आहे? नायट्रोजन. पुढे विचारलंय, द आउटर ऑर्बिटल ऑफ कार्बन इन इथिन. इथिन काय? C2H2. दिस इज इथिन. The outer orbital of carbon in ethene molecule can be considered to be hybridized to give 3 equivalent sp2 orbital. Okay, याचं hybridization काय बोलतात इथे? sp2. The total number of sigma and pi bonds in ethene molecule are. So sigma आणि pi याचा नंबर. 5 and 1. सिग्मा किती आहे? 5. 5. आणि पाय किती आहे? 1. ऑप्शन दिलाय का बघू? सिग्मा 5 आणि पाय 1. बरोबर आहे, ऑप्शन नंबर 3 लिहिला. ठीक आहे. चांगला एक प्रश्न सापडला. करेक्ट ऑर्डर ऑफ इन्क्रीजिंग बॉन्ड लेंथ. बॉन्ड लेंथची ऑर्डर विचारलेली बघा. CH, CO, CC, C डबल बॉन्ड C. ठीक आहे. त्याच्यामध्ये बॉन्ड लेंथची ऑर्डर विचारली, म्हणजे सगळ्यात जास्त बॉन्डची लेंथ कोणाशी कमी कोणाशी ही ऑर्डर सांगायची. 1. C double bond C single bond C single bond O. सगळ्यात छोटा बॉन्ड सांगा आधी. सगळ्यात लहान बॉन्ड कोणता? C डबल बॉन्ड C चा सगळ्यात छोटा आहे सर. नीट विचार करून सांग. डबल बॉन्ड C बॉन्ड H. C डबल बॉन्ड C सर. C बॉन्ड H सर. हायड्रोजनची साईज खूप मोठी का? नाही सर. सगळ्यात छोटा बॉन्ड कोणता असणार आहे? C बॉन्ड H. म्हणजे हा आला समजा 4 नंबरला. पुढे बोला आता. सगळ्यात त्याच्यानंतरून छोटा बॉन्ड कोणता? C डबल बॉन्ड O. C डबल बॉन्ड C. डबल बॉन्ड येणार, म्हणजे हा 2 नंबरला. डबल बॉन्ड का आला? कारण तिथं 2 ओव्हरलॅप आले म्हणून. त्याच्यानंतर कोणता असणार आहे? C सिंगल. नीट बघा, नीट बघा. CO. CO असणार. आणि 1 नंबरला कोणता आला? काहीतरी चुकलं. हा 3, हा काय 2, आणि हा काय आला 1 नंबर. सगळ्यात मोठा बॉन्ड कोणता? कार्बन बॉन्ड. कार्बन. हा, त्याच्याहून थोडासा मोठा कोणता? बॉन्ड C. कार्बन. त्याच्यानंतरून डबल बॉन्ड, आणि शेवटी कोणता आला? CH. समजलं? हो सर. ऑक्सिजन. ओके. सर कार्बन ऑक्सिजन सेकंड नंबरला पाहिजे ना. कार्बन ऑक्सिजन काय? एक मिनिट थांब, तुम्हाला मी लिहून दाखवतो. इथे एका लाईनीत पहिला आला कोणता? CH,
दुसरा ऑप्शन काय होता? CC. तिसरा काय दिलाय? CO. चौथा दिलेला आहे CC. आता हे बाय ऑब्झर्वेशन आहे. हा 154 PM. PM म्हणजे काय? पिकोमीटर. पिकोमीटर. हा किती आहे? 141. हा आहे तुमचा 134 PM. आणि जो CH आहे तो आहे 107 PM. तो सगळ्यात जास्त CC, देन CO, देन हा आला. आता कसं आहे, तुम्हाला कन्फ्यूज करायला तो CH टाकला होता. समजा तो टाकला नसता ना, तुमचा विचार या तिघांमध्ये बरोबर फिरला असता. कसं आहे, हे दोन्ही पण कोणते बॉन्ड आहे? सिग्मा. आणि सिग्मा मध्ये ओव्हरलॅप जास्त असतो. ओव्हरलॅप जास्त म्हणजे ऑर्बिटल जास्त जवळ येतात. म्हणजे बॉन्ड लेंथ काय होती? कमी का जास्त? कमी. नीट विचार करा, नीट विचार करा. कमी होती सर. हे बघा, ऑर्बिटल एकत्र येतात बॉन्ड बनवण्यासाठी, बरोबर आहे. मग कार्बन कार्बन जो सिंगल बॉन्ड असतो, त्या सिंगल बॉन्ड मध्ये एकच ओव्हरलॅप आहे, साधा सिंपल. त्यामुळं ऍटम एकमेकांपासून लांब जातात कंपॅरेटिव्हली डबल बॉन्ड पेक्षा. बरं, तो सेंटरचा समजा सोडून द्या. या दोघांमध्ये कोणाची बॉन्ड लेंथ जास्त असणार? एक साधी गोष्ट आहे ना, सिंगल बॉन्डला एक्स ऍक्सिस आहे, डबल बॉन्डला एक्स पण आहे, कोणता आहे? वाय पण आहे. मग ते जास्त ओढतात ना एकमेकांना, त्यामुळे ते कसे येणार एकमेकांच्या जवळ? सो सिंगल बॉन्डची लेंथ जास्त कोणापेक्षा? डबल पेक्षा. आता मध्ये CO का आला? कारण कार्बन कार्बन पेक्षा कार्बन ऑक्सिजन मधला ऑक्सिजन जास्त निगेटिव्ह आहे, त्यामुळे तो लवकर इलेक्ट्रॉन ओढतो, त्यामुळे बॉन्ड कसा होतो? छोटा होतो. आणि CH हा छोटा आहे कारण त्याचं रिझन वेगळं आहे, तो हायड्रोजन आहे तिथं, त्यामुळे ते कन्फ्यूज करायला तसा डिझाईन केला प्रॉब्लेम. समजलं? हो सर. हो सर. खूप क्वेश्चन आहे का? 102 प्रश्न याच्यावर आतापर्यंत आलेले.